मग त्याला कामाला जाऊन गेले आणि मी एक राम घेतला आणि स्तनाला लावल्यानंतर काय केलं, त्या स्तनाचा विष प्राशन केला. दूध प्राशन काय होतं ते रक्त आणि त्या पुतणीचा जीव घेतला. सुशिली पुतना याने पाठीचा ती सवलत केले. म्हणून हा अशा सर्व अरिष्टांना दूर घालवण्याची शक्ती होती. पण गावामध्ये दयादुधाची कधी जोडी असेल त्या ऋषीने सांगितला होता. या वेळेला ते कुंडली दाखवली आणि तो कृष्णाचा जन्मकाळ वाचून दाखवला. हा काय करणार आहे, दयादुधाची कधी जोडी भोगेल गवळीयांच्या पोटी शिंदळाचा हात वगैरे उपदेलं निराळला अशी त्याचे उल्लेख केला होता. आणि तो सांगल्यानंतर तिला मग तिला हसूच झाला. बरोबर ती पुत्रा मरून पडले असं कळल्यानंतर कौसाने त्या मांबळ भटाला पाठवलं. मांबळ भट पंचांग घेऊन आला. पंचांग काय करतो आयाचा ऋषी होता एका नो आता होता सांगत नंगाच्या दारावर आल्यानंतर त्या यशोदेला पाहता की काय धर्माचार्याने याचा चरित्र कसं तरी सांगितलं, आपण या पद्धतीवर पाहू. आणि ह्याचा म्हटल्यानंतर त्याला बोलवलं नाही, त्याला पाठ बसायला दिला आणि त्या पाठावर बसून तो मांबळभट खोटं सांगत. त्याला काय केला, मांबळ भटाची पिढी जाणं दिले ते पुरपुरपूर पाठवून दिले. मांबळ भटाला काय केला, खोटं बोलायला. काय बोला, हा मूळ नक्षत्री पोरला आहे, याला जिवंत तुम्ही घालाल तर पुढं वाचण्याचं वाचणार. हे सांगा, बोलला खरा पण अंतरीची बुद्धी खोटी बसली. बुद्धीमध्ये अंतरामध्ये खोटं करून तो आला होता का त्याला मारण्याकरता आला होता. म्हणून त्यांनी जे सांगितलं ते होतं सत्य, पण बुद्धी खोटी असल्या कारणानं त्या देवानं त्या पाठाला आज्ञा केली. अरे पाठ तो सत्य आहे, म्हणजे लाकडाचा पाठ सत्य आहे, हा त्याचा सत्य आहे. आणि याच्यापासून मी बसून खोटं बोललो तर उद्याच्या उद्या कीर्तन बंद होईल, एखादा तिला कीर्तन करायला राहायचं नाही हो. त्याचं कारण त्या पाठाला आज्ञा केल्याबरोबर तो पाठ त्याच्या हातात आणून काढला आणि काय केलं, विटंबेला भट पाठाने पाठनाचा असा दिला आणि आता फटक्याबरोबर त्या भट्टीची घालन झाली. आणि एवढा पळाला पळता काय काय झालं ते सगळ्यांना माहिती. जानवे सुचले, पंचांग पाठवले, एवढ्या आणि त्याची घालन केली. जाऊन शिमेवर पडला, मथुरेच्या शिमेवर पडला. लोकांनी सांगितलं, मांबळभट फारच अवस्था अशी झालेला आहे, काय करावं मताला. कंस आल्यानंतर काय होणार आहे, काय ना मला पाहुणचार केला, गोकुळ केलं. ऐका बाबा, पुन्हा नाही येणार गोकुळ. मला पाहुणचार कुणी केला, कोणती माणसं होती निर्जीव लोकांनी म्हणा. निर्जीव म्हणजे कोण, निर्जीव पाठ, नांगर, मोटर, नाचना, ओरंचा, पाटा या सगळ्यांनी जोडला. नवे जात असताना कधीतून त्याला पाडण्याकरता बाधा आल्या आणि बाधाने त्याला गुंतून पाडला आणि मुसलाने असा जोडला का त्याच्या हाडाचा फुलकुला त्याला फुलकुला माहिती आहे तुम्हाला.